नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुवाणी या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेचा फुल एपिसोड जो आहे तो पाहणार आहोत. तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर इथे गार्डनमध्ये सायली आणि अर्जुन जे आहे ते दोघेजण बसलेले असतात आणि त्यांचा एकच विषय असतो, तो म्हणजे नागराजनं बोललेलं मयसभा वगैरे याबद्दल त्यांचं काही कोडं सुटायला तयार नसतं. त्यावेळेस सायली अर्जुनच्या हाताला पकडते आणि खाली जमिनीवर बसतात आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मी सर्वांची एक एक करून नावं सांगतो आणि आपण त्यावर ठरवूयात की हे सगळे गुण जे आपण पाण्याला जमीन समजतो आणि जमीनला पाणी समजतो असं काही असणारा एखादा माणूस आपल्या घरात आहे का, ते आपण शोधून काढूयात. असं करून मग अर्जुन हा प्रत्येकाचे एक एक करून नावं सांगतो आणि सायली जी आहे ती सर्व नावं ती खाली लिहून घेत असते. तर आता सुरुवातीला सायली म्हणते की पूर्ण आजी. त्यावेळेस परत अर्जुन आहे तो म्हणतो ती पॉसिबल नाही आहे. त्यावेळेस सायली म्हणते हां, पूर्ण आजी बाहेरून जेवढी साफ आणि नितळ आहे तेवढीच आतमधून देखील नितळ आणि साफ आहे. असं करून प्रत्येकाचं नाव घेतात आणि प्रत्येकाला ते पुढं रॉंग असं साईन आहे ते टाकतात, म्हणजे की यातील एकही गुण की या माणसांना लागू होत नाही. म्हणजे हे वरून एक दिसते आणि आतमधून काहीतरी वेगळंच आहे असा एकही माणूस त्यांना काही भेटत नाही. आता इकडे दुसरीकडे अस्मिताच्या बेडरूममध्ये सचिन जो आहे तो अस्मिताच्या दुधामध्ये जायफळ पावडर मिक्स करतो आणि तिला गाढ झोपण्यासाठी त्याचा हा प्रयत्न असतो, कारण तिला गाढ झोपून बाहेर साक्षीला जी आहे तिला भेटायला जायचं असतं. मग त्यावेळेस ती पावडर मिक्स करून झाल्यानंतर अस्मिता तिथे येते आणि त्यावेळेस अस्मिता म्हणते सचिन काय करतोयस. यावेळेस सचिन तो दुधाचा ग्लास खाली ठेवतो आणि अस्मिताला पकडतो आणि तिची काळजी घेत तिला बेडवर बसवतो. मग त्यावेळेस परत तो तिला दूध देतो. दूध दिल्यानंतर अस्मिता जी आहे ती म्हणते जेव्हा मम्मा मला म्हणते की दूध पिऊन घे तेव्हा माझी भयंकर चिडचिड होते, परंतु आज तू स्वतःहून मला दूध बनवून दिलंयस त्यामुळं खरंच मला खूप छान वाटते आणि मला हे दूध पिताना काहीच वाटत नाही. असं म्हणून ती पटकन दूध पिऊन घेते आणि दूध पिऊन झाल्यानंतर सचिन तिच्या हातातून ग्लास घेतो आणि साईडला ठेवतो आणि तिला म्हणतो की आता इकडे तिकडे अजिबात बघू नकोस, बाहेर वगैरे जाऊ नकोस, शांतपणे झोपी जा. असं करून जबरदस्तीने तिला तो झोपी घालतो आणि ती झोपली आहे हे पाहताच तो तिच्यापासून उठतो आणि मोबाईलवर साक्षीला मेसेज करतो की मी तुला खाली 2 मिनिटात भेटायला येतोय. असा मेसेज केल्यानंतर मग तो कपाटकडे जातो आणि जर्किंग वगैरे अतिशय पॅक होऊन तो घरातून बाहेर पडतो. परंतु घरातून बाहेर पडताच त्याला गार्डनवर अर्जुन आणि सायली बाहेर बसलेले दिसतात आणि मग तो अतिशय भांबावतो आणि तसंच आतमध्ये येतो. दरवाजा बंद करताना दरवाजाचा आवाज होतो तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही दरवाजाकडे पाहतात, परंतु दरवाजाजवळ कोणी दिसत नाही. त्यावेळेस सचिन जो आहे तो दरवाजाजवळ लपून बसतो आणि मग नंतर जातो. आता इकडे हे दोघेजण आहेत त्यांचं ते कोडं काही सुटत नसतं. त्यावेळेस आता फक्त राहिले म्हणजे प्रियाचं नाव. सगळ्यांच्या नावापुढे त्यांची रॉंग ही टिक करून झालेली असते. आता प्रियाचं नाव असतं आणि त्यावेळेस मग लगेच दोघंही म्हणतात की प्रिया, हां हेच बरोबर उत्तर असेल, कारण प्रिया ही बाहेरून काहीतरी वेगळीच आहे आणि आतूनमधून वेगळीच आहे. तेव्हा सायली म्हणते की ती कुठल्याही कशाचाही ती काही थानपत्ताच लागू देत नाही, ही तर चलती बोलती मयसभा आहे. असं म्हटल्यानंतर मग अर्जुन म्हणतो हां, त्या दिवशी नागराज देखील सतत प्रिय ह्या शब्दावर जास्त जोर देत होता, स्ट्रेस देत होता आणि मला तर असंच वाटतंय की या नागराजच्या कोड्याचं उत्तर प्रियाच आहे. त्यावेळेस सायली म्हणते की हो, कारण ते महिपत आणि नागराज दोघेही आपल्याच घरात ते सत्य लपलंय असं सांगतायत. मग आता मिशन मात्र एकच, प्रियाचं नेमकं सत्य काय आहे आणि ती कोण आहे हे सर्व काही आपल्याला शोध लावलाच पाहिजे. असं म्हणून ते दोघेजण हातावर हात ठेवतात आणि या सत्याचा उलगडा करायचाच असा ठाम निश्चयच करतात. आता ह्यांना यांच्या कोड्याचं उत्तर भेटल्यानंतर ते आतमध्ये जातात तेव्हा साक्षी ही गेटच्या बाहेर आलेली असते आणि ती सतत सचिनला कॉल करते आणि सचिनला म्हणते की तू कुठे आहेस, कारण तिला माहीत आहे तिने लोकेशन ट्रेस केलेलं आहे आणि तिला माहिती आहे की सचिन हा अन्नपूर्णा निवास म्हणजे सुभेदारांच्या घरी आहे. परंतु सचिन काही बोलायला तयार नसतो. त्यावेळेस सचिन म्हणतो की नाही अगं, मी आमच्याच घरी आहे, दुसरीकडे कुठे असणार. त्यावेळेस
साक्षी विचारते की आमच्या घरी म्हणजे कोण आहे तुझ्या घरी. त्यावेळेस तो म्हणतो की माझे मम्मी पप्पा देखील आहेस. त्यावेळेस साक्षी म्हणते की अरे किती खोटं बोलशील, मला माहिती आहे तू सध्या अन्नपूर्णा निवासमध्ये आहेस आणि मी अन्नपूर्णा निवासच्याच बाहेर आहे, त्यामुळे 2 मिनिटात येऊन मला बाहेर भेट. त्यावेळेस सचिन म्हणतो की नाही अगं हे शक्य नाही. त्यावेळेस ती म्हणते काहीही करून तू मला 2 मिनिटात बाहेर भेटायला आलाच पाहिजेस, नाही तर मी आतमध्ये येईल. असं म्हटल्यानंतर मग सचिन म्हणतो की नाही ते शक्य नाही, कारण सायली वहिनी आणि अर्जुन जे दोघं आहेत ते बाहेर बसलेले आहेत. त्यावेळेस साक्षी म्हणते की हां मला तुझ्या तोंडून हेच ऐकायचं होतं की तू काहीतरी खरं बोलशील. आणि ती म्हणते काहीही झालं मला बाकीचं काही सांगू नको, पण पुढच्या 2 मिनिटात तू मला बाहेर भेटलाच पाहिजेस आणि टाईम होतोय आत्तापासून स्टार्ट होतोय. असं सांगून तिनं लगेच कॉल कट करते आणि सचिन हा इकडे गोंधळून जातो. तेवढ्याच वेळात अर्जुन सायली जे आहेत ते दोघेजण आतमध्ये येतात आणि मग हा सचिन जिन्याखाली लपून बसतो. ते दोघेजण बोलत बोलत वरती जातात. त्यावेळेस मग हा तिथून बाहेर येतो आणि घराबाहेर जातो. आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेजण बेडरूममध्ये आलेले असतात. त्यावेळेस अर्जुन हा मूडमध्ये येऊन म्हणतो की बायको. त्यावेळेस लगेच ती म्हणते तुम्ही तर आत्ताच बोललात ना खूप झोप आली आहे म्हणून झोपा शांतपणे, असं सांगून त्याला ती शांत करते. पण तो त्यावेळेस परत म्हणतो की अगं तू शेजारी असली आहेस की झोपच येत नाही मला. असं म्हटल्यानंतर सायली जोरात धक्का देते आणि त्याला झोपायला सांगते आणि म्हणते की सकाळचा गजर देखील लावून ठेवा, मला लवकर उठायचे. मग गजर लावण्यासाठी ते दोघेही सायलीचा मोबाईल शोधतात, पण सायलीचा मोबाईल काही सापडत नाही. मग सायलीला डाऊट येतो की माझा मोबाईल हा गार्डनमध्येच विसरला असेल. मग ते दोघेजणही परत खाली गार्डनमध्ये येतात. आता इकडे सचिन हा गेट बाहेर आलेला असतो आणि साक्षीला तो भेटतो. त्यावेळेस तिला तो घट्ट मिठी मारतो आणि तो म्हणतो की मग साक्षी त्याला विचारते की का रे तू या सुभेदारांच्या घरात कसं काय. त्यावेळेस तो म्हणतो की माझ्या मम्मीची ट्रीटमेंट ही डॉक्टर अश्विन सुभेदार जे आहेत त्यांनी केली आहे आणि त्यांना भेटायलाच मी आज इथे आलो होतो आणि त्यामुळे गप्पा मारता मारता उशीर झाला आणि मग त्यांनी मला इथं झोपण्याचा आग्रह केला म्हणून मी इथेच झोपलो. त्यावेळेस साक्षी जी आहे ती मनात म्हणते की सचिन अजून किती खोटं बोलशील रे मला, कारण तिला माहीत असतं की हा सुभेदारांचा जावई आणि अस्मिताचा नवरा आहे, परंतु सचिन काही त्याच्या तोंडाने सांगायला कबूल करायला काही तयार होत नसतो. आणि त्यावेळेस ती म्हणते की मग आज मला तुला एवढंच विचारायचं होतं आणि एवढंच बोलायचं होतं, मला खूप काही प्रश्नांची उत्तरे पाहिजे आहेत, पण त्यासाठी ही जागाही योग्य नाही आणि ही वेळही योग्य नाही. आता अर्जुन आणि सायली हे दोघेजण मोबाईल शोधण्यासाठी गार्डनमध्ये आलेले असतात आणि त्यांना मोबाईल काही सापडत नाही. मग तेव्हा सायली म्हणते की अहो तुम्ही जेव्हा मला कॉफीसाठी आवाज दिला तेव्हा मी किचनमध्ये होते आणि मी किचनमध्येच मोबाईल ठेवून तुमच्याकडे आले, त्यामुळे मला वाटते माझा मोबाईल हा किचनमध्येच असेल. असं म्हटल्यानंतर मग अर्जुन म्हणतो बायको ही चूक जर माझ्या हातून झाली असतीस तर मला किती ऐकून घ्यायला लागलं असतं. त्यावेळेस सायली म्हणते बरं ठीक आहे हे सगळं झालंय ते तुमच्यामुळे झाले. असं म्हणून ते जाण्यासाठी फिरतात, पण तेवढ्यात अर्जुनला गेट जे बंद केलेलं आहे ते सगळं उघडं झालेलं दिसतं आणि त्यावेळेस तो म्हणतो बायको आपण जाताना तर गेट बंद केलं होतं ना, मग गेट ओपन कसं काय. असं म्हटल्यानंतर मग दोघेजणही गेट बंद करण्यासाठी येतात आणि गेटच्या बाहेर आल्यानंतर त्यांना साक्षी आणि सचिन ते दोघं आहेत ते दिसतात, परंतु साक्षीचा चेहरा काही अर्जुनला व्यवस्थित ओळखायला आलेला नसतो. आणि मग अर्जुन सचिनला जोरात सचिन असा आवाज देतो आणि त्यावेळेस मग साक्षी जी आहे ती मागून पटकन मास्क वगैरे घालून लपून ती पळून जाण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस अर्जुन तिच्या डोक्यात काहीतरी मागून फेकून मारतो आणि मग ती त्यावेळेस खाली पडते. तेव्हा सायली ही पळत जाऊन तिला पकडते आणि तिला बघण्याचा किंवा ती कोण मुलगी आहे हे पाहण्याचा ती प्रयत्न करते, परंतु तिच्या डोक्यावर जे स्टोल गुंडळलेला असतो तो ती काढते आणि सायलीच्या पूर्ण चेहऱ्याला ती गुंडळून परत पुढे तिची गाडी असते त्यामुळे ती पुढे गाडीमध्ये बसते आणि तिथून ती पळून जाते. हे दोघेही खूप ओरडतात, परंतु ती काही थांबायला तयार नसते. मग आता हे दोघेही सचिन जवळ येतात आणि त्याला अर्जुन ओरडून खूप प्रयत्न करतो की ती मुलगी कोण आहे, तुझी गर्लफ्रेंड होती का, असं विचारण्याचा
खूप प्रयत्न करतो, पण तो खूप साधा भोळा आहे आणि ती माझी गर्लफ्रेंड वगैरे काही नाही आहे असं तो आव आणतो. परंतु साक्षी ही त्याची गर्लफ्रेंड असते आणि ती त्यालाच भेटायला आलेली असते, हे सत्य काही ह्यांना कळत नाही. मग त्यावेळेस अर्जुन विचारतो की खरं सांग, ती मुलगीच होती ना? त्यावेळेस मग सचिन स्वतःच्या मनात विचार करतो की म्हणजे याला ही मुलगी आहे हे काही कळलेलं नाहीये, म्हणून ते परत थापा मारायला अजून तयार होतो. आणि तो आता अर्जुनला सांगतो की अरे ती मुलगी नव्हती, तो पुरुष होता आणि माझा जॉब गेल्यानंतर मी एका माणसांकडून पैसे घेतले होते आणि तोच माणूस मला आज पैसे मागण्यासाठी आला होता. त्यावेळेस सायली म्हणते की गेट बाहेर का? तर तो म्हणतो की मी त्याला गेट बाहेरच बोलवलं होतं, कारण मी त्याला आतमध्ये बोलवलं असतं सगळ्या लोकांना कळलं असतं आणि त्यांना वाईट वाटलं असतं की सुभेदारांच्या जावयावर रीन आहे असं ऐकून सगळ्याला धक्का बसला असता आणि अस्मिता देखील डिस्टर्ब झाली असती, म्हणून मीच त्याला गेट बाहेर भेटायला बोलवलं असं म्हटल्यानंतर मग अर्जुन त्याच्यावर हात उचलतो आणि त्याला म्हणतो की काय आहे तर खरं सांग. यावेळेस मग सायली म्हणते की अहो, त्याच्यावर हात उचलण्याची चूक करू नका, कारण अस्मिता ताईला हे आवडणार नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, सर्व काही व्हायचंय ते अस्मिता समोरच होऊ दे असं म्हणून सचिनला अस्मिता समोर अर्जुन घेऊन जातो. सायली, सचिन आणि अर्जुन हे दोघेही आतमध्ये आल्यानंतर अस्मिता जी आहे तिला सर्व काही सांगितल्यावर अस्मिता म्हणते की माझ्या नवऱ्यावर काही डाऊट घ्यायचा नाही आणि काय असेल ते आमचं मी आणि सचिन आम्ही दोघं बघून घेऊ. तुम्ही दोघांनी म्हणजे अर्जुन सायलीने मध्ये पडायची काहीही गरज नाही असं अस्मिता ही या दोघांनाही ओरडते. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की हे सत्य अस्मिताला पटवून देता येईल का? आणि इकडे चैतन्य आणि अर्जुन हे दोघे जण बोलत असतात. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की साक्षी जिवंत आहे ही माहिती मी त्या पोलिसांना सांगितली आहे आणि हे सर्व सत्य सांगताना सायली जी आहे ती तिथे आलेली असते. तर मग आपण पाहणार आहोत की सायलीने ह्यांचं बोलणं ऐकलं आहे का आणि अर्जुनने इतके दिवस जे लपवून सायलीपासून ठेवलं तेच आज उघडकीस येईल का, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि ठरलं तर मग मालिका ही तुम्हाला बघायला आवडते का हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.